भाजप पदाधिकाऱ्याचा महिलांसोबत डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय। महिलांसोबत डान्स करताना पैसे उडवत असतानाचा हा व्हिडिओ आहे। कला केंद्रामध्ये महिलांसोबत डान्स करतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। पदाधिकाऱ्याचे नाव भूषण किरणी असल्याची चर्चा आहे, तर भूषण किरणी वसई भाजपचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते। मात्र ते या ठिकाणी महिलांसोबत अशा पद्धतीने डान्स करतानाचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे। आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादी एसपीच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। विद्याताई, एक धक्कादायक असा हा प्रकार या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी महिलांसोबत डान्स करताना दिसतायत, तुमची काय प्रतिक्रिया? भाजपचे लोक कधी किंवा काय करतील आणि ते कितीही प्रकरण केले तर त्याला कसं ते दाबून ठेवतात किंवा ते बाहेर येऊ देत नाही, ह्याचं हे उदाहरण आहे की लोकशाहीने हा व्हिडिओ शोधून काढलाय आणि लोकशाही सर्वांपुढे ते दाखवते। म्हणजे त्या महिलांना नाचायला लावले, पैसे वाटतोय आणि हा भाजपचा पदाधिकारी नाचतोय त्यांच्यासोबत। ह्याच्या इतकं भयंकर काही प्रकार नसावा, कारण समोर समोर जर हा माणूस असा करतोय तर त्या बाबतीत, या महिलांच्या बाबतीत तो कशा प्रकारे वागत असेल याची आपल्याला कल्पना येते। त्यामुळे ह्याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे। अशा लोकांना पदाधिकारी करणं, मला असं वाटतं भाजपमध्ये असे कॅरेक्टरलेस लोक शोधून त्यांना पद देणं हे भाजपमध्ये चढाओढ लागलेली आहे। म्हणून ज्यांना कसलाही थांग पत्ता नाही अशा लोकांना पद देऊन भाजप त्यांना पद वाटत असते आणि त्याचंच हे उदाहरण आहे। तेव्हा भाजप जे स्वतःला फार सुसंस्कृतपणाचा आव आणून सांगत असतं की आमच्यासारखा पक्ष नाही, तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींना हे दाखवलं पाहिजे की त्यांच्या समोर खुल्लेआम असं प्रकारे हे सगळं चाललेलं आहे। आणि अशा प्रकारे जर लोकप्रतिनिधीच भयानक असतील तर महिलांवरती अत्याचार अन्याय होत असेल आणि याचं गृह मंत्रालयाने दखल घेतली पाहिजे। फडणवीस साहेबांना हा व्हिडिओ दाखवा, त्यांना विचारा तुमचं काय मत आहे, का त्यांना ह्याचा अभिमान वाटतोय हे पण विचारलं पाहिजे। त्यामुळे असे पदाधिकारी असणं हे भाजपचं मला वाटतं फार मोठेपणा त्यांना वाटत असेल, म्हणून त्या अशा लोकांना। कल्याणचा एक पदाधिकारी आहे, त्याने मुलीवरती, लहान शाळकरी मुलीला पळवून नेलं, तिच्यावरती अन्याय अत्याचार बलात्कार केले आणि त्याला अजूनही भाजपने त्या पदावरती ठेवलेलं आहे। त्यामुळे भाजपची ख्याती आहे। त्यांचा एक युवाचा अध्यक्ष पण होता, त्याने सुद्धा अशाच प्रकारे पक्षातल्या महिलांशी असभ्य वर्तन केलं होतं, परंतु त्याला सुद्धा अजूनपर्यंत काही हात लावलेला नाहीये। त्यामुळे पक्षामध्ये कॅरेक्टरलेस लोकांना पद देणं ही भाजपची संस्कृती आहे। विद्याताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। या ठिकाणी कला केंद्रामध्ये महिला होत्या आणि त्यांना ऑन कॅमेरा पैसे देऊन नाचायला लावल्याचं पाहायला मिळते। एक महिला बसलेली होती आणि हा पदाधिकारी त्या महिलेला पैसे देतोय आणि त्यानंतर ही महिला उठून नाचायला लागते। हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। त्यामुळे आता टीकाही होऊ लागलेली आहे। तर भाजपचे हे पदाधिकारी असल्याची माहिती सुद्धा समोर येते। भूषण किरणी असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे आणि भूषण किरणी वसई भाजपचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते। मात्र त्यांचा महिलांसोबतचा हा डान्स व्हायरल झाला आहे आणि त्यानंतर आता टीका सुद्धा होऊ लागली आहे। तर महिलांसोबत डान्स करत पैसे उडवत असतानाचा हा व्हिडिओ आहे। कला केंद्रामध्ये महिलांसोबत डान्स करतानाचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता भाजपकडून याची दखल घेतली जाणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्या चव्हाण यांनी याच्यावर कारवाई करायला पाहिजे, फडणवीसांनी हा व्हिडिओ बघून कारवाई करायला पाहिजे असं म्हटलेलं आहे। तर भाजप स्वतःला सुसंस्कृत पक्ष म्हणून म्हणवतो, मात्र अशा पद्धतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना इथं जर वर्तन त्यांचं समोर आलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तर भाजप अशा लोकांना का पदाधिकारी बनवतं, असा सवाल सुद्धा विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान धक्कादायक हा व्हिडिओ आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। भाजप पदाधिकारी हा आहे आणि तो महिलांसोबत डान्स करत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली ताई, भाजपचा हा पदाधिकारी आणि तो महिलांना पैसे देऊन त्यांच्यावर पैसे उडवत डान्स करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय, तुमची काय प्रतिक्रिया? रुपाली ताई, आवाज येतोय माझा? हा, बोला बोला। हा, तुम्ही जो व्हिडिओ दाखवताय तो मी टीव्हीवर बघतीये। मुळामध्ये म्हणजे हा कुठल्या तरी डान्स बार मध्ये हा व्हिडिओ आहे असं तरी आता वाटतंय, परंतु
या लोकांवर जे रुपालीताई डान्स बार मधला हा व्हिडिओ नाहीये, कला केंद्रातला हा व्हिडिओ आहे. आपण जर बॅकग्राऊंड बघितलं तर त्याच्यामध्ये महिला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हा बोला. हे असे जे पदाधिकारी आहेत ना, यांच्यावर पक्षाने कारवाई केली पाहिजे. कारण का राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी समाजामध्ये लोकांना एक मेसेज देण्यासाठी, लोकांच्या मदतीसाठी असतो. परंतु ही जी काही थेरक कुठली जी लोक करतात ना, या अशा कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असू दे, त्या लोकांवर कारवाई करावी आणि त्यांना पक्षातनं काढून टाकलं पाहिजे. ही कारवाई केल्याशिवाय राजकारण्यांच्या पुरुषांमध्ये ही म्हणजे या गोष्टी करू नये याचं भान त्यांना जोपर्यंत येत नाही ना, म्हणजे खरं निषेधार्थ आहे की काय देतो आपण समाजाला. आपण एका पक्षामध्ये एका समाजामध्ये काम करतोय आणि असे चुकीचं हे आता हे काय कलादालन आहे, त्याचं घर आहे का काय, किंवा काय डान्स बार असेल, या गोष्टी करत असताना पुरुषांनी सुद्धा संस्कृती आणि नियम पाळणं गरजेचं आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. निश्चितच. रुपालीताई धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांच्या मित्रपक्ष भाजपचे हे पदाधिकारी ज्यांचा हा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे आणि अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी रुपालीताई ठोंबरे यांनी केलेली आहे. त्यामुळे आता भाजपकडून याच्यावर कारवाई होणार का ते बघावं लागेल. एकीकडे विरोधकांकडून सुद्धा असे पदाधिकारी का नेमले जातात असा सवाल उपस्थित होतोय आणि भाजपनं अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी ज्या नेत्या आहेत रुपालीताई ठोंबरे यांनीही तशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता या प्रकाराला नेमकं काय म्हणायचं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता या पदाधिकाऱ्यावर कारवाई होणार का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान या व्हिडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती भूषण किरणी असल्याची चर्चा आहे आणि भूषण किरणी हे वसई भाजपचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते आणि त्यांचाच हा व्हिडिओ ज्याच्यामध्ये महिला आपल्याला दिसत आहेत आणि या महिलांसोबत ते डान्स करताना दिसून येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.